मित्रांनो, तुम्हाला जर का अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या ग्राहक पेठेला की जिथे गेल्यानंतर खूप सुंदर अशा प्रकारचा खरेदीचा अनुभव घेता येतो अशा ठिकाणी जर जायचं असेल तर गावदेवीमध्ये मैदानामध्ये सध्या जी स्मितहास्याची ग्राहक पेठ भरलेली आहे या ग्राहक पेठेला आवर्जून भेट द्यायला पाहिजे। आपण पहिल्यांदा या ग्राहक पेठेची एक छोटीशी झलक बघूया। स्मिता पुरोहित यांच्या पुढाकाराने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं। अत्यंत नीटनेटकं अत्यंत देखणं अशा प्रकारचं हे प्रदर्शन असतं। इथे प्रत्येकासाठी काही ना काही असतं, इथे आबालवृद्धांसाठी काही ना काही असतं। त्याच्यामुळे या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सगळ्याच वयोगटातले लोक भेटतात। या प्रदर्शनामध्ये कुटुंबासह लोक येतात आणि खरेदीचा आनंद लुटतात। रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण आपल्याकडे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण वस्तू आहेत आणि तसेच नेहमीप्रमाणे साड्या, ड्रेसेस, ज्वेलरी, नंतर गाऊन, बेडशीट्स असे आणि हेल्थ केअर आहेत, किचनवेअर आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, नंतर हे आपलं स्टडी टेबल आहे, मुख्य म्हणजे स्टडी टेबल आहे आपल्याकडे। आणि खाद्यपदार्थामध्ये म्हणजे प्रीमिक्स लाडू आहेत मधुरांचे, हिला ते फूड प्रॉडक्ट आहेत, मालवणी एकदंत मालवणी पदार्थ आहेत, असे विविध प्रकारच्या वस्तू एका छताखाली आपण ठेवलेल्या आहेत। आणि आज पहिला दिवस असून सुद्धा ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या ग्राहक पेठेला मिळालेला आहे। त्यामुळे मला अशी आशा आहे की पुढील 11 तारखेपर्यंत ग्राहक असेच आमच्या स्टॉलधारकांना आणि मला प्रोत्साहित करतील आणि आमच्या सर्व स्टॉलधारकांची भरभरून खरेदी होईल, हीच माझी मनोमन इच्छा आहे। साहजिकच या प्रदर्शनामध्ये काय आहे हा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे पडला असेल, तर माझा प्रतिप्रश्न असा आहे की या प्रदर्शनामध्ये काय नाही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे। कारण इथे तुम्हाला सगळं काही मिळेल, तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील। रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जर आपल्या बहिणीला काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचं असेल तर या प्रदर्शनाला तुम्ही अवश्य भेट द्या। इथे तुम्हाला एखादी गोष्ट अशी काहीतरी हटके मिळेल की ती बाजारात मोठमोठ्या मॉल्समध्ये सहसा मिळत नाही। अशा अनेक वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तुम्हाला या वस्तू खरेदी करायला देखील मिळतील। रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला तुमच्या भावाला काही गिफ्ट द्यायचं असेल तरीही या ठिकाणी अप्रतिम अशा प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत। त्यामुळे गावदेवी मैदानामध्ये स्मितहास्याची ही ग्राहक पेठ 11 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। रक्षाबंधन स्पेशल अशा प्रकारची ही ग्राहक पेठ असली तरी या ग्राहक पेठेमध्ये अप्रतिम अशा प्रकारच्या वस्तूंची व्हरायटी आहे। महिला वर्गाला आकर्षित करणाऱ्या अनेक 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 वस्तू या ठिकाणी आहेत। तुम्हाला उत्तमोत्तम साड्या या ठिकाणी बघायला मिळतील, उत्तमोत्तम ड्रेस मटेरियल या ठिकाणी बघायला मिळेल, तुम्हाला अनेक प्रकारच्या पर्सेस या ठिकाणी बघायला मिळतील, अतिशय सुंदर देखणी अशा प्रकारची ज्वेलरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। म्हणजे एकदा तुम्ही या प्रदर्शनामध्ये आलात की तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास तुम्ही या ठिकाणी गुंतून पडाल याची खात्री आहे, कारण या ठिकाणचं वातावरणच असं आहे। मेरा नाम सोनल है। यहाँ पे मैंने पूरा चेक किया, काफ़ी अच्छा है, क्लॉथ मटेरियल अच्छा है एंड बाकी घर का बच्चों के टॉयज़ काफ़ी अच्छे हैं, यूनिक है और अलग, प्राइजेस भी अच्छा है एंड क्वालिटी भी है। इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहे आणि खाद्यपदार्थ असतील किंवा कपडे आणि लाकडाच्या वस्तू वगैरे खूप चांगल्या चांगल्या मिळतात आहे। आणि काही प्रोडक्ट असे आहेत की जे फक्त अशा प्रदर्शनातच मिळतात, तर मला वाटतं लोकांनी नक्की भेट दिली पाहिजे। त्यांच्या किमती पण रास्त आहे आणि आपण वोकल फॉर लोकल याला जर हे केलं तर खरंच आपण छोट्या छोट्या उद्योगांना प्रमोट केलं पाहिजे। इकडे येऊन भेट दिली पाहिजे नक्कीच। साड्या, पर्सेस, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी
या व्यतिरिक्त देखील पुरुषांसाठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथे खूप छान अशा प्रकारचे स्टडी टेबल्स उपलब्ध आहेत. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणाल हे सगळं झालं, पण आता व्हॉट अबाउट खाद्य भ्रमंती? तर इथे तुम्हाला खूप चांगले खाद्य भ्रमंती देखील करायला मिळेल. इथे कोकणातले खूप सुंदर अशा प्रकारचे पदार्थ, चविष्ट अशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी चाखायला मिळतील. कोकणातले मसाले या ठिकाणी तुम्हाला चाखायला मिळतील. त्याचप्रमाणे मधुराचे जे स्टॉल आहेत, या स्टॉलवर तुम्हाला तुमचा पोटोबा अतिशय शांत करेल अशा प्रकारच्या रेसिपीज या ठिकाणी बघायला मिळतील. ओव्हरऑल सगळ्यांसाठीच इथे काही ना काही असल्याकारणाने स्मितहास्याचं गावदेवी मैदानामध्ये भरलेलं हे ग्राहकपेठ इथे तुम्ही 100% भेट द्यायलाच हवी. माझा स्मिता मॅडमच्याच ह्याच्यात स्टॉल असतो. मी बाकीकडे दुसरीकडे कुठे घेत नाही. हे एक्झिबिशन एक फॅमिलीसारखं आहे, त्यामुळे इथे आल्यावर आपण घरी आल्यासारखं वाटतं. कितीही दिवस प्रदर्शन असलं तरी अतिशय घरगुती वातावरण असतं, खेळीमेळीचं असतं. त्यामुळे सगळ्यांबरोबर काम करायलाही मजा येते, सेल करायलाही खूप मजा येते. एकदम अतिशय सुंदर प्रतिसाद सर माझा. आणि आपल्याकडे टोटल सगळं लेदरमध्ये आहेत. आपल्याकडे कुठली वस्तू का लेदरमध्ये आहेत. आपण लेदरचे प्रकार सुद्धा जर बघितले आपण ना, डायरेक्ट हे शेप लेदर आहे, हे बफेट लेदर आहे, हे क्रोकोटा लेदर आहे. आणि आपल्याकडं ना स्टार्टिंग आपल्याकडे 30 रुपयापासून आहे. 30 रुपयाले सुद्धा वस्तू आपल्या लेदरची आहे. माझं नाव मनोज आहे. आपल्या स्मिता मॅडमच्या इथे आपला ओमकार होम अप्लायन्सेस म्हणून स्टॉल आहे. आमच्याकडे भिडाची कढई वगैरे, वळसवलेले कढया वगैरे, तवे वगैरे, पॅन वगैरे, आणि लोखंडामध्ये आहे वळसवलेली लोखंडाची कढई, तवा, पॅन वगैरे. प्लस आमच्याकडे हनीकोममध्ये भांडी आहेत, पितळेमध्ये भांडी आहेत, प्लस ट्रायप्लायमध्ये भांडी आहेत आमच्याकडे. तर मंडळी, विचार कसला करताय? गावदेवी मैदान लक्षात ठेवायचं. गावदेवी मैदानामध्ये स्मितहास्य ग्राहकपेठ लक्षात ठेवायची. आणि या स्मितहास्य ग्राहकपेठेमध्ये खूप सुंदर अशा प्रकारचे स्टॉल्स आहेत. आणि विशेष म्हणजे हे सगळे स्टॉल जे आहेत हे लघुउद्योजकांचे स्टॉल आहेत. हे लोक प्रचंड स्ट्रगल करत असतात. त्यांना व्यासपीठ मिळावं, विक्री व्यासपीठ मिळावं, या दृष्टिकोनातून ही सगळे जे स्टॉलधारक असतात हे खूप स्ट्रगल करत असतात. आणि ग्राहक म्हणून आपण निश्चितपणे त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, स्मितहास्य ग्राहकपेठ गावदेवी मैदान 11 ऑगस्टपर्यंत निश्चितपणे भेट द्या.